रंगाच्या दरबारी मी वीज फिरतना पळते मी कस्तुरी जय शिवराय मित्रांनो आपला आजचा जो काही व्हिडिओ आहे तो आपण फुलवंती या ट्रेंडिंग सॉन्गवरती बनवला आहे। तर मित्रांनो या सॉन्गवरती व्हिडिओ बनवायला आपल्याला जरा जास्तच लेट झालं आहे, पण मित्रांनो जी काही कन्सेप्ट आहे ती पूर्णपणे या ठिकाणी मी तुमच्यासमोर काहीतरी नवीन आणण्याचा प्रयत्न केला आहे। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि मित्रांनो बीटमार्क मार्क करण्याचा व्हिडिओ मी तुम्हाला आपल्या मटेरियलमध्ये दिला आहे, तिथून तुम्ही तो यूज करू शकताय। तर मित्रांनो व्हिडिओ बनवण्यासाठी तुम्ही जे काही फोटो वगैरे सगळं काही बीटमार्कमध्ये ॲड करून घेतला असेल असं मी समजतो। आता मित्रांनो इफेक्ट वगैरे कशी लावायची हे सांगतो। सगळ्यात अगोदर आपला जो काही पहिला फोटो आहे त्या फोटोला सिलेक्ट करायचा आहे। फोटोला सिलेक्ट केल्यानंतर आता मित्रांनो तुम्हाला इथं कॉम्बोची जी काही कॅटेगरी असणार आहे या कॉम्बोच्या कॅटेगरीवरती क्लिक करायचं आहे आणि कॉम्बोची कॅटेगरीवरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला झूम वनचा जो काही ॲनिमेशन दिसतंय हे ॲनिमेशन तुम्हाला इथं ॲड करून ओकेवरती क्लिक करायचं आहे। ओकेवरती क्लिक केल्यानंतर आता मित्रांनो पुढचा जो काही फोटो आहे त्या फोटोला सिलेक्ट करून नंतर ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे आणि मित्रांनो ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे। इन ॲनिमेशनवरती क्लिक करून इथे मित्रांनो बघू शकता हा कॉलेज ॲपियर हा जो काही इथं ॲनिमेशन दिसतं हे ॲनिमेशन तुम्हाला इथे ॲड करून जी काही ड्युरेशन आहे ती फुलवरती सेट करायची आहे। ओकेवरती क्लिक करायचं आहे। मित्रांनो पुढचं जे काही फोटो आहे त्या फोटोला तुम्हाला इथे बघू शकता छोट्या छोट्या बीटमध्ये आपले फोटो आहेत। यांना तुम्हाला कसल्याही प्रकारचं ॲनिमेशन द्यायचं नाही, डायरेक्टली तुम्हाला आपली जी काही ती बीट बघू शकता 10 सेकंदाच्या पुढची आपली जी काही बीट आहे या बीटवरती येऊन जायचं आहे। ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे। इन ॲनिमेशनवरती क्लिक करून इथे तुम्हाला क्रॉस शेक नावाचं जो काही ॲनिमेशन दिसतं हे ॲनिमेशन तुम्हाला ठेवायचं आहे आणि जी काही ड्युरेशन आहे ती तुम्हाला 0.9 सेकंदवरती ठेवून ओकेवरती क्लिक करायचं आहे। आता मित्रांनो पुढच्या फोटोला लगेच सिलेक्ट करा, नंतर इन ॲनिमेशनवरती क्लिक करून इथे बघू शकता फ्लिप बुक असं एक ॲनिमेशन आहे नवीन। तर फ्लिप बुकचे जे काही ॲनिमेशन आहे हे ॲनिमेशन ॲड करायचं आहे। ओकेवरती क्लिक करायचं आहे। नंतर पुढच्या फोटोला सिलेक्ट करून नंतर ॲनिमेशनवरती क्लिक करून इन ॲनिमेशनमधनं तुम्हाला रिपलचं ॲनिमेशन ॲड करून जे काही ड्युरेशन आहे ते एकदम फुल म्हणजे 1 सेकंदवरती तुम्हाला सेट करायचे आहे। ओकेवरती क्लिक करायचं आहे। पुढच्या फोटोला सिलेक्ट करून नंतर ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे। नंतर इथे तुम्हाला क्लिक ओपन नावाचं ॲनिमेशन दिसतंय, सिम्पली हे ॲनिमेशन तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचं आहे। ओके आता मित्रांनो नेक्स्ट फोटो आपला जो काही आहे त्याला तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे। नंतर इन ॲनिमेशनला सिलेक्ट करून नंतर जो काही इथं ॲनिमेशन आहे ते बघू शकता रेक्टँगल आउट नावाचं ॲनिमेशन आहे। सिम्पली हे रेक्टँगल आउटचं ॲनिमेशन इथं ॲड करायचं आहे आणि जो काही लास्टचा आपला फोटो आहे त्या फोटोला सिलेक्ट करून इथं बघू शकता इथं स्पेस काय तर क्रॉसचा एक इफेक्ट आहे, म्हणजे जे काही ॲनिमेशन आहे ते स्पेस क्रॉसचं ॲनिमेशन ॲड करायचं आहे आणि जी काही ड्युरेशन आहे ते 1.1 सेकंदवरती तुम्हाला सेट करून ओकेवरती क्लिक करायचं आहे। आता मित्रांनो या प्रकारे केल्यानंतर तुम्हाला एकदम आता स्टार्टिंग पॉईंटला यायचं आहे। स्टार्टिंग पॉईंटला आल्यानंतर आता बघू शकता ते इफेक्टवरती क्लिक करून व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे। व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर आता मित्रांनो एक मिनिट मी तुम्हाला सांगतो कसं इफेक्ट आहे ते ॲड करायचे आहेत। तर इथे बघू शकता सगळ्यात अगोदर आपल्याला ओपनिंग अँड क्लोजची जी काही कॅटेगरी आहे या कॅटेगरीवरती यायचं नाही। इथे बघू शकता इथं हा जो काही इफेक्ट तुम्हाला दिसतो या प्रकारे ओपन होतं। आता इथं जे काही लँग्वेज चेंज झाल्या त्याच्यामुळे इथं जे काही इथं नाव आहे त्याचं व्यवस्थितरित्या कळत नाही मला। तर मित्रांनो हा इफेक्ट तुम्ही समजून जावा, हा इफेक्ट तुम्हाला इथं ॲड करायचा आहे। इफेक्टला ॲड केल्यानंतर ह्याची जी काही ड्युरेशन आहे ती ड्युरेशन आपल्या पहिल्या बीटपर्यंत म्हणजे पहिला जिथेपर्यंत फोटो आहे त्या फोटोपर्यंत तुम्हाला ते ॲड करायचे आहेत। आणि मित्रांनो दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे काही फोटो आहेत ते तुम्ही एका बीटमध्ये म्हणजे जे काही बीट आहेत त्यामध्ये एक सिंगल फोटो ॲड करू शकता किंवा वेगवेगळे फोटो ॲड केले तर चालेल, तुम्हाला काही म्हणजे असं काही अडचण येणार नाही। इथे बघू शकता आपण वेगवेगळे फोटो सगळीकडे ॲड केलेत। आता मित्रांनो हा इफेक्ट ॲड केल्यानंतर तुम्हाला इथं ऑब्जेक्टवरती क्लिक करून ऑल व्हिडिओवरती फक्त इथं सेट करून खाली ओकेच्या चिन्हावरती क्लिक करायचं आहे। आता मित्रांनो नंतर स्टार्टिंगला यायचं, स्टार्टला आल्यानंतर तुम्हाला इथं बघू शकता डिकोर नावाची कॅटेगरी आहे। या डिकोरच्या कॅटेगरीवरती यायचं नाही। इथे बघू शकता हा जो काय आपला मिनी बटरफ्लायचा का मिनी रेनबोचा काहीतरी इफेक्ट होता, मिनी रेनबोचा होता बहुतेक। तर सिम्पली तो इफेक्ट तुम्हाला इथे ॲड करून ओकेवरती क्लिक करायचं आणि या इफेक्टची जी काही लेंथ आहे ती देखील लेंथ मित्रांनो आपल्या पहिल्या फोटोपर्यंत तुम्हाला सेट करायची आहे। आता मित्रांनो इथेपर्यंत सेट केल्यानंतर आता डायरेक्टली तुम्हाला कुठे यायचं आहे बघू शकता आपली जी काही इथे पहिला फोटो हा जो काही दुसरा फोटो आहे या दुसऱ्या फोटोच्या एंडिंगला यायचं आहे। दुसऱ्या फोटोच्या एंडिंगला आल्यानंतर आता मित्रांनो तुम्हाला इथं इफेक्टवरती क्लिक करून इथं प्रो इफेक्टची जी काही कॅटेगरी आहे व्हिडिओ इफेक्टमध्ये यायचं आहे आणि इथं प्रो इफेक्टची जी काही कॅटेगरी आहे या कॅटेगरीला तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे आणि इथं बघू शकता इथं कुठला इफेक्ट आहे, हॉरिझॉन्टल रीलचा इफेक्ट आहे काय। तर सिम्पली मित्रांनो हा हॉरिझॉन्टल रीलचा इफेक्ट ॲड करायचा आहे आणि ओकेवरती क्लिक करून हा जो काही इफेक्ट आहे त्या इफेक्टला तुम्हाला बघू शकता कुठेपर्यंत म्हणजे 10 सेकंदाची आपली पुढची जी काही बीट आहे ह्या बीटपर्यंत तुम्हाला ह्या इफेक्टला सेट करायचं आहे। प्रॉपर मित्रांनो इफेक्टला सेट करून घेतल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं आहे बघू शकता, हे जे काही रेक्टँगलमध्ये तुम्हाला दिसण्यासाठी इथे ॲडजस्टवरती क्लिक करायचं आहे। ॲडजस्टवरती क्लिक केल्यानंतर इथे मित्रांनो इफेक्ट ॲड केल्या बघू शकता जे काय अशी या प्रकारे कर्वमध्ये साईज असेल
तर ही साईज ॲडजस्ट करण्यासाठी जे काही साईजचे कॅटेगरी आहे म्हणजे साईजचे जे काही ॲडजस्टमेंट आहे जे तुम्हाला इथं पूर्णपणे 0 करायचे आहे म्हणजे रेक्टँगल टाईप इथे तुम्हाला दिसते बघू शकता. ओके, तर मित्रांनो हे ॲडजस्टमेंट फक्त करायचे आहे. ओकेवरती क्लिक करायचं आहे. ओकेवरती क्लिक केल्यानंतर पुढची आपली जी काही बीट आहे म्हणजे 10 सेकंदाच्या पुढची इथे यायचं. नंतर व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. स्प्लिटची कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे आणि ट्राय मिरर लेअरचा इफेक्ट ॲड करून ओकेवरती क्लिक करायचं आहे. ॲडजस्टवरती क्लिक करायचं आहे. फिल्टरला 0 करायचं आहे. जे काही व्हर्टिकल आहे ते व्हर्टिकल तुमच्या फोटोच्या हिशोबाप्रमाणे इथे तुम्हाला सेट करून ओकेवरती क्लिक करायचं आहे. आता मित्रांनो सेम तुम्हाला डुप्लिकेट इथं केलं तर चालेल किंवा इथं पुढची आपली म्हणजे 12 सेकंदाच्या पुढची जी काही बीट आहे ह्या बीटवरती यायचं आणि इथं देखील तुम्हाला स्प्लिटची कॅटेगरी सिलेक्ट करून ट्राय मिरर लेअरचा जो काही इफेक्ट आहे तो इफेक्ट ॲड करायचा आहे. ॲडजस्टवरती क्लिक करून सेम मित्रांनो व्हर्टिकल फोटोच्या हिशोबाप्रमाणे ठेवा आणि जे काही फिल्टर आहे ते फिल्टरला तुम्ही 0 करून टाका. जर तुम्हाला पाहिजे असेल तर फिल्टर देखील तुम्ही ठेवू शकता, काही प्रॉब्लेम येणार नाही. आता मित्रांनो बघू शकता ज्या प्रकारे तुम्ही डेमोमध्ये व्हिडिओ बघितला होता त्या प्रकारचा एकदम सेम टू सेम व्हिडिओ आपला तयार झाला आहे. आता मित्रांनो व्हिडिओला स्मूथली एक्सपोर्ट करण्यासाठी इथे तुम्हाला वरती जे काही 1080p दिसतंय सिम्पली ह्याच्यावरती क्लिक करायचं आणि जे काही फ्रेम रेट आहे आता रेझोल्युशन किती तुम्हाला सपोर्ट करते मला माहीत नाही, पण फ्रेम रेट जर 60ला सपोर्ट करत असेल किंवा 50ला जेवढा हाय असेल तेवढा हायवरती तुम्ही सेट करा आणि जे काही 1080p ठेवलं तर काय चालेल, काही विषय नाही. एकदम क्वालिटीमध्ये व्हिडिओ एक्सपोर्ट तुम्ही इथं करायचा आहे आणि मित्रांनो व्हिडिओला गॅलरीमध्ये सेव्ह करून घ्यायचा आहे.